महाराष्ट्र राज्यात 1 एप्रिल 2025 पासून वीज स्वस्त होणार होती। मात्र महावितरणने स्वस्त विजेला आक्षेप घेतल्याने महाराष्ट्र राज्य नियामक आयोगाने याबाबतचा निर्णय स्थगित ठेवला। त्याच दरम्यान महावितरणने परिपत्रक काढून घरगुती ग्राहकांची वीज प्रति युनिट 60 पैशांनी महाग केली आहे। यासाठी इंधन समायोजन शुल्काचा आधार घेतलाय। ही दरवाढ आजच्या महागाईच्या दराने अत्यंत जुलबी व सर्वसामान्यांना न परवडणारी आहे। तरी ग्राहकांची आर्थिक स्थिती व वस्तुस्थिती लक्षात घेऊन ही दरवाढ तात्काळ मागे घेतलीच पाहिजे। जनतेच्या हिताचे सरकार म्हणून मिरवणारे महायुती सरकार लोकांना लुटण्यासाठी व लोकांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या बड्या भांडवलदारांना जगविण्यासाठी त्याचे राजकीय हस्तक असणाऱ्या अदानीसारख्या भांडवलदाराला स्मार्ट मीटर आंदण दिले। ही अत्यंत लाजिरवाणी व संतापजनक बाब आहे। जनतेचा पैसा अदानीच्या घशात घालण्याचा अधिकार या सरकारला कोणी दिला, असा संतप्त सवाल ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी केलाय। भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी जिल्हा समितीच्या वतीने बुधवारी 23 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता अधीक्षक अभियंता कार्यालय, महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण कंपनी, जुनी मिल कंपाऊंड येथे वाढीव वीज दर मागे घ्या, स्मार्ट प्रीपेड मीटर रद्द करा, विद्यमान विद्युत सेवा पूर्ववत करा या प्रमुख मागण्या घेऊन ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर व सिटूचे राज्य महासचिव ॲडव्होकेट M.H. शेख यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले असून यात हजारो ग्राहक आपले वीज बिलसह लेखी तक्रारी अर्ज घेऊन धरणे आंदोलनात झाले। यावेळी काश्मीर, अनंतनाग येथील पहलगाम या ठिकाणी झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा तीव्र निषेध करत त्या हल्ल्यात शहीद झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहिली। त्यानंतर शिष्टमंडळाद्वारे अधीक्षक अभियंता यांना निवेदन देण्यात आले। या शिष्टमंडळात नलिनीताई कलबुर्गी, नसीमा शेख, व्यंकटेश कोंगारी, सुनंदा बल्ला, रंगप्पा मरेड्डी, ॲडव्होकेट अनिल वासम, दत्ता चव्हाण, दाऊद शेख, लिंगव्वा सोलापुरे, शकुंतला पाणीभाते, दीपक निकंबे आदी उपस्थित होते। लाल बावट्याचा जीव गेला तरी परवा नाही, स्मार्ट मीटर घरामध्ये बसवून द्यायचं नाही। तो बसवायला आला याला सांगा स्मार्ट मीटर आम्ही आमच्या घरात लावणार नाही आहे। तुम्हाला सगळ्यांना मी विनंती करतो, कितीही दडपशाही आमच्यावर होऊ द्या, जनसुरक्षा कायदा आणा, मीसा आणा, EPA आणा, PMLA आणा, कितीही कायदे आणा, पण एक ना एक दिवस आमच्या गरीबाच्या घरामध्ये स्वर्ग आल्याशिवाय गप्प बसणार नाही। ते आल्याशिवाय आमची लढाई चालू राहणार।